सामान्य जनतेचा बुलंद आवाज. सत्य पोलीस टाइम्स. जर आता समज पाठवलं काय केलं सुरबुद्धीने ही कारवाई केली असं आहे की त्यांना नोटीस आलेली आहे आणि मला खात्री आहे की रोहित पवार हे त्या नोटिसीला समर्पक उत्तरं देतील. रोहित पवार हे राजकारणी होण्याच्या आधी अतिशय उत्तम असे उद्योजक होते आणि त्यांनी चांगल्या प्रयत्नातून त्यांच्या कंपन्या महाराष्ट्रात त्यांच्या भागात उभ्या केलेल्या आहेत. आता त्यावर ईडीने कारवाई केलेली आहे. ईडीने कोणती माहिती मागितली त्या सर्व माहित्या उपलब्ध करून देण्याचं काम निश्चितपणाने रोहित पवार करतील आणि ईडीच्या कोणत्याही कारवाईला समर्थपणाने ते उत्तर देतील असा मला विश्वास आहे. ठीक आहे, जाऊ.